CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। बुलढाणा चिखलीच्या विकासाचा पॉवर हाऊस। विद्याधर महाले यांच्या कार्याचे शिवेंद्रराजेंकडून तोंड भरून कौतुक। चिखली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा पॅटर्न सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय ठरतोय। पण या विकासाच्या मागे नेमकी कोणाची शक्ती आहे, याचंच एक रंजक गुपित नुकतंच साताऱ्याचे आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी उघड केलं आहे। निमित्त होतं करवंड महोत्सवाचे। या कार्यक्रमात बोलताना शिवेंद्रराजेंनी भाजप आमदार श्वेताताई महाले यांचे पती आणि मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय विद्याधर महाले यांच्या कार्याचा गौरव केला आहे। चिखलीच्या विकासासाठी निधीची कधीच कमतरता भासणार नाही असा विश्वास व्यक्त करताना शिवेंद्रराजे भोसले यांनी एक मोठा खुलासा केला। ते म्हणाले की जेव्हा मी आमदार होतो त्यावेळी आम्हाला निधीची गरज असायची, तेव्हा मी स्वतः विद्याधर महाले यांच्याकडे जायचो आणि त्यांच्या माध्यमातून फाईल असो की कोणतेही कामे फोनवरच करून देत होते, तर मुख्यमंत्री महोदयांकडून निधीसाठी फाईल फिरवायचो। या विधानाने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे। विद्याधर महाले हे केवळ आमदार श्वेताताईंचे पती नसून ते चिखलीच्या विकासाचे पॉवर हाऊस असून खऱ्या अर्थाने संकटमोचक ठरत असल्याचे यातून स्पष्ट झाले आहे। ताई, आपल्याला मदत आपल्याला आमची तशी लागणार नाही आम्हाला माहीत आहे, पण तरी लागली तर सांगा, आम्ही तुमच्याबरोबर CM साहेबांपर्यंत यायला कधी तुमच्याबरोबर तयार आहे। आता ताईंनी मला बाकीचं आता ताई नाही नाही म्हणतात, पण मला माहीत आहे ना, कारण मी आता मंत्री झालो, मी आधी आमदार होतो, त्यामुळे माझी कामं घ्यायला मी कुठं जायचो मला माहीत आहे। मालेसाहेब कोपऱ्यात बसलेत, काय बोलत नाहीत, नुसतं हसतात। त्यामुळं माझी कामं किंवा मला जो काही दरवर्षी फंड लागायचा कामं करायला, जाऊन मालेसाहेबांच्याच केबिनला बसलेलो असायचो, तेच चहा पाजायचे, तेच कामं मार्गी लावून द्यायचे आणि तेच फोन करायचे। त्यामुळं मला नाही वाटत ह्या कुठल्याही कामाला निधी शासनाकडनं कमी पडेल। आणि आज आता बांधकाम विभागाचा मंत्री म्हणून मी काम करतोय, देवेंद्रजींनी मला ही संधी दिली आणि नक्कीच राज्यामध्ये या खात्याचं काम चांगलं व्हावं, रस्ते चांगल्या दर्जाचे व्हावेत, वेळेत व्हावेत, हा आमचा प्रयत्न आहे। आणि नक्कीच जे रस्ते नॅशनल हायवेचा आपण जो विषय काढला की त्याला काही निधी बायबॅक करायला लागणार आहे, तो आपण उपलब्ध करून द्यावा। त्याचबरोबर हॅममध्ये काही नवीन कामं ताईंनी सुचवलीत, काही ADBच्या योजनेमध्ये सुचवलीत। ताई, पण तुम्ही मला ही कामं सुचवलीत बरोबर आहे, पण ताई तुम्हाला दुसरी म्हणजे गंमत म्हणण्यापेक्षा वस्तुस्थिती सांगतो की माझ्या डिपार्टमेंटच्या सगळ्या फाईल ज्या आहेत त्या माले साहेबांच्या थ्रू जातात। त्यामुळे मला आता तुम्ही दोघांनी ठरवून माझी गंमत करायची का काय असं ठरवलं आहे का काय माहीत नाही का माले साहेब तुम्हाला सांगत नाहीत माझ्या डिपार्टमेंटच्या फाईल येतात, हे काय ते मला माहीत नाही अंतर्गत काय, पण सगळ्या फाईल माझ्या ज्या आहेत PWDच्या ह्या माले साहेबांच्या थ्रूच पुढं CM साहेबांपर्यंत जातात। त्यामुळं कुठला रस्ता घेतला आहे नाही घेतला कुठलं काम, पण एक आहे की आम्ही नक्कीच त्या पद्धतीनं आपण ज्या अपेक्षा व्यक्त केल्या ताई, त्या पद्धतीनं या तिन्ही योजनांमध्ये जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करून ह्या तिन्ही योजना मार्गी कशा लागतील हा प्रयत्न 100% केला जाईल, हा शब्द करवंडवासियांना आणि आपल्या मतदारसंघातल्या माझ्या बंधू भगिनींना मी देऊ इच्छितो। श्वेताताईंनी केलेल्या मागणीनुसार त्यांना कधी निधी कमी पडेल असं मला वाटत नाही, कारण विद्याधर महाले यांची कामाची पद्धत आणि मुख्यमंत्री साहेबांशी असलेले त्यांचे संबंध पाहता चिखली तालुक्याचा कायापालट करण्याची ताकद त्यांच्यात आहे। थोडक्यात सांगायचे तर आमदार श्वेताताई महाले यांच्या नेतृत्वाला विद्याधर महाले यांच्या मार्गदर्शनाची आणि संपर्काची मोठी जोड मिळत आहे। राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका मंत्र्याने केलेली ही स्तुती विद्याधर महाले यांच्या कर्तृत्वावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे। आता या पॉवरफुल जोडीमुळे चिखली तालुका विकासाच्या शिखरावर कसा पोहोचतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल। करवंड महोत्सवात सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या गौरवपूर्ण वक्तव्यानंतर या संदर्भात CCN न्यूजचे संपादक गोपाल तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव विद्याधर महाले यांच्याशी संपर्क साधला। यावेळी अत्यंत मोजक्या पण अर्थपूर्ण शब्दांत प्रतिक्रिया देताना महाले म्हणाले की माझ्यासाठी सर्वस्व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत।
शिवेंद्रराजे यांनी माझ्याबद्दल केलेले वक्तव्य हा त्यांचा मोठेपणा आहे. या प्रतिक्रियेतून विद्याधर महाले यांनी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खासगी सचिव असल्याने ती माझी जबाबदारी असल्याचे सांगत कामाला प्राधान्य देतो. मी खासगी सचिव असल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या कौतुकाकडेही त्यांनी नम्रतेने पाहत ते आपल्यावरील व्यक्तिगत गौरव नसून वरिष्ठ नेतृत्वावरील विश्वासाचा भाग असल्याचे सूचित केले. विकास कामांच्या केंद्रस्थानी असूनही प्रसिद्धीपासून दूर राहून काम करण्याची त्यांची शैलीच या प्रतिक्रियेतून पुन्हा अधोरेखित झाली. सीसीएन न्यूजसाठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर, चिखली, बुलढाणा. तसेच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सीसीएन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.